सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता चौथी। विषय परिसर अभ्यास भाग 2। धडा 13वा। बादशहाच्या हातावर तुरी दिल्या याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे। 1. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। उत्तर अ. शिवराय बादशहाच्या दरबारास गेले त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस होता। आ. आग्र्याहून येताना संभाजीराजांना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले। 2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। अ. आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला? उत्तर आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला। आ. आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले? उत्तर आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर संभाजीराजे आणि हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर हे सेवक राहिले। इ. आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले? उत्तर आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली। तीन. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। अ. शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर का पडले? उत्तर शिवरायांना वाटले आपण महाराष्ट्राचे राजे, आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा, पण बादशहाने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय हा अपमान त्यांना सहन झाला नाही। त्यांचे डोळे रागाने लाल झाले व शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर पडले। आ. शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली? उत्तर शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी आजारी पडण्याचे सोंग केले। हकीम, वैद्य आणून औषधपाणी सुरू झाले। आजार बरा व्हावा म्हणून साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात झाली। पहारेकरी कंटाळले व रोज पेटारे उघडून पाहिनासे झाले। एके दिवशी शिवराय व संभाजी महाराज एकेका पेटायात बसून पसार झाले। हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते। नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा एकदा धन्यवाद। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।